मित्रांनो, त्या दिवशी सावित्री देवी थकलेल्या अवस्थेत आपल्या खाटेवर बसल्या होत्या. त्यांच्या खोलीतून पंखा काढला गेला होता आणि गरमीने त्यांची अवस्था खूप वाईट झाली होती. घरात सर्वत्र चहलपहल होती. त्यांचा मुलगा अभिषेक आणि सून प्रिया यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. संपूर्ण घर सजावटीने झगमगत होते. पण सावित्री देवींच्या वाट्याला फक्त एक अंधारी कोठडी आणि अपमानास्पद शब्द आले होते. त्याचवेळी घराच्या स्वयंपाकघरात हलवाईने प्रियाला म्हटले, मॅडम, माझा कामगार आजारी आहे. मी दुसऱ्या व्यक्तीला बोलावले आहे, पण त्याला थोडा वेळ लागेल. स्वयंपाक सुरू करण्यासाठी मला एका कामगाराची गरज आहे. प्रियाने हलवाईला विचारले, तुला कोणत्या कामासाठी कामगार हवा आहे? हलवाई म्हणाला, भाजी चिरणे, घाणेरडे भांडे धुणे, टेबल साफ करणे आणि पुरणपोळी लाटणे अशा कामांसाठी. काही वेळातच प्रिया सावित्री देवींकडे गेली. तिने त्यांना जबरदस्तीने स्वयंपाकघरात नेले आणि हलवाईला म्हणाली, ही घे,